गेल्या अनेक वर्षापासून पुरवठ्याचं डिपार्टमेंट खाली होतं, मात्र गेल्या काही दिवसापूर्वीपासून पुन्हा हे दप्तर वरती नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर जेव्हा आम्ही पाहिलं की लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो, लहान स्तनदा बाळांना घेऊन जे महिला येत आहेत त्यांना तासून तास लाईनीत उभं राहावं लागत होतं आणि त्याच्यामुळे आम्ही मध्ये एक आंदोलन केलं होतं। इथले नवनिर्वाचित तहसीलदार गायकवाड साहेबांशी भेट घेतली होती आणि त्यांना आम्ही आमच्या सामान्य जनतेच्या गाऱ्हाणं समजून सांगितलं होतं की अपंग बांधवांना वरती जाणं शक्य होणार नाही आणि त्यानंतर साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं की आम्ही तात्काळ हे सगळं खाली नेऊ आणि आज ते आश्वासन त्यांनी पाळलेलं आहे। हे दप्तर खाली आणलेलं आहे, मात्र अजूनसुद्धा खाली आणल्यानंतर लोकांचे भीषण प्रॉब्लेम आहेत, लोकांना भीषण त्रास होतोय। मुख्य मुद्दा असा आहे की या ठिकाणी लोकांना फॉर्म दिले जात नाहीत, रेशन कार्ड नवीन बनवायचे असतील तर फॉर्म दिले जात नाही, विभक्तासाठी फॉर्म दिले जात नाही, नावं चढवण्यासाठी नावं कमी करण्यासाठी फॉर्म दिले जात नाही आणि इथून लोकांना सांगितलं जाते की दुकानात जा आणि तुम्ही फॉर्म घेऊन या। जेव्हा लोक ते दुकानात फॉर्म घ्यायला जात आहेत तेव्हा त्यांच्याकडनं 20 ते 30 रुपये पैसे मागितले जात आहेत आणि पैसे मागितल्यानंतर लोक सांगतायत की हे फॉर्म भरायचं कोणाकडे जाऊन आणि मग पुन्हा तिथून सांगतात एक काम करा 2000 रुपये द्या, आम्ही तुमचं रेशन कार्ड बनवून देतो, नाहीतर मग 20 ते 25 रुपये द्या आणि फॉर्म घेऊन जा। तर आमची एक मागणी आहे की ह्या ठिकाणी जसं सेतूमध्ये पूर्वी फॉर्म दिले जायचे, इथे सुद्धा फॉर्म दिले पाहिजेत आणि बाकीच्या गोष्टी थांबल्या पाहिजेत। आणि मुख्य करून आम्हाला एक सांगायचं आहे की आम्ही जिल्ह्याभरामध्ये फिरून जेव्हा लाल बावट्याचं काम करतो तेव्हा आम्हाला बाकीच्या तालुक्यामध्ये सांगितलं जाते की काय चाललंय तुमच्या वसईमध्ये, कोण आहे तो सोनार तुमच्या वसईचा पुरवठा अधिकारी आणि पूर्ण वसई तालुक्याची बदनामी चालू आहे। तर काही जे एजंट लोक आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी तालुक्याची बदनामी करतायत, तर हे सगळं थांबलं पाहिजे, तालुक्याच्या हिताचा विचार केला पाहिजे। सामान्य जनतेचं जर शोषण होत असेल, सामान्य जनतेला जर त्रास होत असेल तर ह्यासाठी खरोखर लढलं पाहिजे, मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी तालुक्याची बदनामी नाही झाली पाहिजे आणि त्याकरिता आम्ही गायकवाड साहेबांचे आभार मानतो। मात्र आम्ही सांगितलेली ही मागणी जर मान्य झाली नाही, इथे फॉर्मची व्यवस्था केली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल या संदर्भात।